मराठा ओबीसी वाद आणखी चिघळणार। जरांगेंच्या उपोषणाच्या निर्णयानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा आक्रमक झालेत। मी उपोषणाला बसणार नाही, आम्ही लढणार असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। राज्यभर सभा घेत आहोत, या सभा सुरूच राहणार असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। जरांगेंची मागणी कधीही कायद्याने अस्तित्वात येणार नाही असा विश्वास हाकेंनी बोलून दाखवला। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण बालाजी यांच्यासोबत या संदर्भात बोलूया। बालाजी, खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली, किंबहुना त्यांची पत्रकार परिषद झाली की त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाके यांची ही पत्रकार परिषद सातत्याने म्हणजे नियमितपणे होत असते। आजही ती पत्रकार परिषद झाली आहे। काय महत्त्वाचे मुद्दे हाकेंच्या पत्रकार परिषदेतले दिसले? काय आता नेमका काय निर्णय हाकेंनी घेतलेला आहे? जरांगेंच्या आंदोलनाला कशा प्रकारे उत्तर देणार आहेत? विक्रांत, जरांगेंचे जे 8 आंदोलन आहेत त्या 8 आंदोलनामध्ये मराठा समाजाला सरकारने आणि जरांगेने फसवल्याचा आरोप जो आहे तो लक्ष्मण हाके याने केलेला आहे। आणि जरांगे जे मागणी करतायत ते असंविधानिक मागणी आहे। सरकारने कधीतरी मनोज जरांगे यांच्याकडे ज्या पद्धतीने सरकार तीव्रतेने जाते त्या ठिकाणी खरं बोललं पाहिजे आणि जी संविधानिक माहिती आहे, जी संविधानिक मागणी आहे ती मांडली पाहिजे आणि त्या माध्यमातून हे सगळं केलं पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी आता उपोषणाला बसू नये असं आव्हान सुद्धा लक्ष्मण हाके याने केलेलं आहे। कारण मी आमरण उपोषण केलेलं आहे, त्याबद्दल काय त्रास होतो होय ते मला माहिती आहे। त्यामुळे कितीदा तुम्ही समाजाला फसवणार आहे, कितीदा तुम्ही मराठा लोकांना फसवणार आहे, त्यामुळे या सगळ्या पद्धतीचा विचार करता आमरण उपोषण करू नका। मात्र आज जे आहे ते मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षण संपवलेलं आहे। कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते ओबीसी आरक्षणाच्या पाठीमागे राहिलेले नाहीत। त्यामुळे ही ओबीसी आरक्षणाची जी लढाई आहे ती आता मी एकट्याने लढतोय आणि त्याचबरोबर 100 ठिकाणी मी जाहीर सभा घेणार आहे। त्यातल्या 10 सभा आता आम्ही घेतलेल्या आहेत। गावातंड्यावर जाऊ, आम्ही याविषयी जागृती करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाबद्दल जी काही ओबीसी मागणी आहे ती मान्य होऊ देणार नाही, ते संविधानिक पद्धतीने मान्य होणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी आज दिलेली आहे। त्याचबरोबर मराठा समाजाच्या गरिबीला ओबीसी आरक्षण कसं जबाबदार आहे हे एकदा जरांगेने आमच्या बाजूने येऊन सांगावं की या ओबीसी आरक्षणामुळे ह्या मराठा समाजाला ही गरिबी आली आणि त्याचा अभ्यास करून त्याने उपोषण करावं, त्याचबरोबर संविधानिक मार्गाने उपोषण करावं अशी मागणी केलेली आहे। मात्र या सगळ्या पद्धतीमुळे एकीकडे उन्हाळा आहे, त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची दरवाढ आहे, जागतिक संकट आहे, या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद जो आहे तो उभा टाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जर 30 तारखेला मनोज जरांगे उपोषणाला बसले तर त्याचे पडसाद निश्चितपणे ओबीसी समाजामध्ये उमटतील आणि ओबीसी समाज सुद्धा आंदोलन करेल। पर्यायी सरकार विरोधात सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल अशी भूमिका जी आहे ती लक्ष्मण हाके याने केलेली आहे, घेतलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे आता जरांगेचं आंदोलन सुरू झाल्यानंतरच नेमकं याचं स्वरूप किंवा याचे पडसाद कसे उमटतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता ऐन उन्हाळ्यात जे आहे ते आरक्षणाची लढाई मात्र आपल्याला तापलेली पाहायला मिळते। विक्रांत, अगदी खरं आहे बालाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ऐन उन्हाळ्यामध्ये आता आरक्षणाची लढाई तापणार आहे आणि आता अवघे 2 दिवस उरलेले आहेत। आज 28 तारीख आहे, 30 तारखेपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतायत। त्यामुळे नेमकं काय काय घडतंय आपल्याला पाहायचंय। धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।